नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटील आणि आपण पाहत आहात माझे ओम डिजिटल यूट्यूब चॅनेल। आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत किंवा वेगळ्याविषयी तुम्हाला आज मी माहिती सांगणार आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या 2025-26 मधील वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबवल्या जाणार आहेत आणि या योजना कोणत्या आहेत आणि त्या योजना कोणत्या प्रकारे आपल्याला मिळू शकतात याविषयी थोडीफार मी माहिती सांगणार आहे। ही माहिती अतिशय व्यवस्थित ऐकून घ्यायची आहे आणि कुणाला जरी काय अडचण असेल, काही शंका असेल तरी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारा। 100% त्या शंकेचे निरसन करून तुम्हाला पुढील मार्गदर्शन केलं जाईल। या ज्या काय योजना दिलेल्या आहेत ह्या 2025-26 सालासाठी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून आहेत। पहिली योजना आहे अनाथ एकल पालक 1ली ते 10वी मधील मुलींना शालेय साहित्यासाठी अर्थसहाय्य पुरवणे। म्हणजे ज्यांचे मुली अनाथ आहेत, ज्यांना पालक नाहीत किंवा एकल पालक आहे म्हणजे आई किंवा वडील यापैकी एक जण, अशा मुलींना शालेय साहित्यासाठी 1ली ते 10वीसाठी शालेय साहित्यासाठी आपल्याला इथं अनुदान दिलं जाणार आहे महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषदकडून। दुसरी योजना आहे तारांगण क्रीडा कला व शिक्षण क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल ग्रामीण भागातील 18 वर्षाच्या आतील मुलांचा आणि मुलींचा सत्कार करणे। ठीक आहे, ह्यात जर कोण बसत असेल तर त्यांचं नाव इथं दिलं तरी चालेल। त्यासाठी आपल्याला अजून फॉर्म आहे, त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। 3 नंबरची योजना आहे सर्वसाधारण घटकातील 7वी ते 12वी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षण अनुदान देणे। अतिशय महत्त्वाचा विषय आहे। 7वी ते 12वी याच्यामध्ये जास्तीत जास्त मुली 10वी किंवा 12वी झाल्यानंतर MSCIT किंवा CCC किंवा संगणक कोर्स करतात। अशा मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी अनुदान दिलं जातं। आता यासाठी काय करावं लागतं, यासाठी खाली अर्ज दिलेले आहेत, त्याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे। याला कागदपत्र कोणती लागतात तेही तुम्हाला मी माहिती सांगणार आहे। याविषयी आणखी काही जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्स विचारली तरी पण चालेल। चौथी योजना आपण पहिल्या योजना पाहून घेऊ। सर्वसाधारण घटकातील इयत्ता 5वी ते 12वीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलींना सायकलीसाठी अनुदान पुरवणे। आता याच्यामध्ये सर्वसाधारण घटक म्हणजे ओपन कॅटेगरीच्या मुलींना 5वी ते 12वीच्या मुलींना सायकल खरेदीसाठी सुद्धा इथं अनुदान दिलं जाणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील महिलांना पिठाची गिरण खरेदी करता अनुदान पुरवणे। याच्यामध्ये कॅटेगरी काय लागलेली आहे, अनुसूचित जातीमधील महिलांना कशासाठी, पिठाची गिरण खरेदी करण्याकरिता। 6वी योजना आहे अनुसूचित जाती घटकातील इयत्ता 12वीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलींना सायकलीसाठी अनुदान पुरवणे। अनुसूचित जाती घटकातील, सर्वसाधारण नव्हे। याच्या अगोदर आपण 4 नंबरचा ऑप्शन काय बघितला, सर्वसाधारण। 6 नंबरचं काय, अनुसूचित जाती। ठीक आहे, त्यानंतर 7 नंबर ग्रामीण भागातील सर्वसाधारण घटकातील महिलांना छोटे किराणा दुकानासाठी अर्थसहाय्य पुरवणे। या ठिकाणी 7वी जी योजना आहे ही काय, ग्रामीण शहरी भागासाठी नव्हे, फक्त ग्रामीण भागातील राहणाऱ्या महिलांना, सर्वसाधारण घटकातील महिलांना म्हणजे ओपन कॅटेगरी, छोटे किराणा दुकान म्हणजे आपल्याला समजा एखादं दुकान किराणा मालाचं वगैरे दुकान घालायचं असेल तर त्यासाठी सुद्धा महिला व बालकल्याण विभागाकडून आपल्याला अर्थसहाय्य मिळू शकतं। आता वरील ज्या योजना सर्व ज्या आपण दिल्या 1 ते 7 योजना, ह्या योजनांचा अंमलबजावणी होण्याकरता सोबत योजनांचे लाभार्थी अर्जाचा नमुना जोडण्यात आलेला आहे। तेही तुम्हाला मी अर्ज खाली दाखवणार आहे, कशा प्रकारे कोणत्या योजनेला कोणता अर्ज भरायचा आहे। त्यानुसार सदर योजनेची आपल्या प्रकल्पाकडे प्रचार प्रसिद्धी करून लाभार्थींना अर्जाचे वितरण विनामूल्य करावे। म्हणजे या अर्जाचं कोणतंही मूल्य घ्यायचं नाही, पैसे द्यायचे नाहीत। पात्र लाभार्थींचे अर्ज छाननी करून योजनानिहाय लाभार्थी यादी कार्यालयाकडे 30/9/2025 अखेर सादर करावे। म्हणजे याचे जे अर्ज आहेत हे अर्ज 30/9/2025 अखेर हे महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर इकडे पाठवले गेले पाहिजेत। योजनेचे अर्ज उद्दिष्टे कशा प्रकारे हे जरा तुम्ही पाहून घ्या। याच्यामध्ये महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर लोकसंख्येनुसार उद्दिष्ट सन 2025 ते 26। आता याच्यामध्ये पूर्ण तालुक्याचा
दिलेलं आहे कॅटेगरी. म्हणजे MSCITसाठी किती आहे, झेडपी सायकलसाठी किती आहे, SC सायकलसाठी किती आहे, SC पिठाची गिरणीसाठी किती आहे, छोटी किराणा दुकानदार यांना किती आहे आणि एकूण एकल पालक यांना किती आहे, हे सर्व आपल्याला लोकसंख्येवाईज दिलेलं आहे. हे आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्याला जे काय अर्जाचा नमुना आहेत ते पाहायचे आहेत. हे तुम्ही पाहू शकता किंवा वाचून घेऊ शकता. महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर. अनाथ एकल पालक इयत्ता 1ली ते 10वीमधील मुलींना शालेय साहित्यासाठी अर्थसहाय्य पुरवणे. यासाठी हा नमुना अर्ज आहे. या अर्जाची प्रिंट काढायची आहे. अर्जदाराची सर्वसाधारण माहिती लिहायची आहे. अर्जदार मुलीचे संपूर्ण नाव लिहायचं आहे. पत्रव्यवहारांचा संपूर्ण पत्ता, अर्जदार मुलीचा जन्मदिनांक, मोबाईल क्रमांक, मुलगी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी आहे का हे पण द्यायचं आहे. अर्जदार मुलगी अनाथ एकल पालक आहे का, त्यासाठीच अर्ज आहे हा. अर्जदार यांचा बँक खात्याचा तपशील, बँकेचे अकाउंट नंबर वगैरे सर्व पासबुकात लिहिल्याप्रमाणे. त्यानंतर बँकेचा IFSC कोड पासबुकात लिहिल्याप्रमाणे. अर्जदार ते पासबुकातील नाव जे आपल्या बँकेच्या पासबुकवरील नाव आहे त्या प्रकारचे ते नाव आलं पाहिजे. याच्यानंतर इथं खाली प्रतिज्ञापत्र असतं. याच्यामध्ये तुम्ही एकसारखंच प्रतिज्ञापत्र असतं, कॉमन आहे. मी अर्जात नमूद केलेली सर्व माहिती, अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे ही खरी असून खोटी नाहीत वगैरे ही दिलेलं आहे. किंवा ह्याच्या जर का चुकीचं काय आढळलं तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होण्यास काही हरकत नाही म्हणून आपण हे लिहून दिलेलं असतं प्रतिज्ञापत्र. यामध्ये तुमचं नाव आणि इथं स्वाक्षरी करायची आहे. आता अर्जदार लाभार्थी पात्रतेचे निकष काय आहे. अर्जदार मुलगी पहिला काय ग्रामीण भागातील पाहिजे, कारण ग्रामीण भागातील महिलांसाठी मुलींसाठी योजना आहे. अर्जदार मुलगी अनाथ किंवा एकल पालक पाहिजे, बरोबर आहे. अर्जदार मुलीच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय व निम शासकीय सेवेत नसावी. आणि चौथी जी अट काय आहे, अर्जदार मुलीच्या कुटुंबातील व्यक्तीचे सन 2024-25चे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पर्यंत असावे. 1,20,000च्या वरती ज्याचं उत्पन्न आहे त्यांच्यासाठी हा लाभ मिळणार नाही आहे. तर कागदपत्र काय जोडायचे आहेत. अर्जदार मुलींचा अनाथ एकल पालक असल्याचा दाखला, आई किंवा वडील मृत्यू दाखला जोडायचा. अर्जदारास ग्रामपंचायत अधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला किंवा स्वयंघोषणापत्र. आता ग्रामपंचायतमध्ये आपल्याला रहिवासी दाखला मिळत नाही, त्याचा GR आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय जोडतो, स्वयंघोषणापत्र. हे आपल्याला झेरॉक्स सेंटरमध्ये किंवा आपल्या इथं पण मिळू शकेल. अर्जदाराचे अंतिम वर्षातील शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र सत्यप्रत किंवा पुन्हा पाहिजे. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, एकतर शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र सत्यप्रत आपल्याला इथं जोडावे लागेल. अर्जदार मुलगी दारिद्र्यरेषेखाली नसलेस तहसीलदार यांनी दिलेल्या मागील वर्षातील 24-25चा 1,20,000च्या आतला उत्पन्नाचा दाखला, हे आधी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अर्जदार मुलीच्या कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याचा ग्रामपंचायत अधिकारी यांनी दिलेला दाखला अथवा स्वयंघोषणापत्र. अर्जदाराचे आधार कार्डची सत्यप्रत, अर्जदाराच्या मूळ बँक पासबुकची सुस्पष्ट सत्यप्रत. आता याच्यामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची शिफारस लागते. याचा इथं सही शिक्का त्यांचा लागतो. हे सुरुवातीला आपण सर्व कागदपत्र या फॉर्मला जोडायचे आहेत. फॉर्मची प्रिंट काढायची आहे. फॉर्म नाही मिळाला तर कमेंटमध्ये सांगा, त्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल. तो फॉर्म तुम्हाला पाठवला जाईल. त्याची प्रिंट काढून व्यवस्थित भरून आपल्या पंचायत समितीला जायचं आहे. इथं पर्यवेक्षकाची सही आहे. पंचायत बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती जी काय राधानगरी करवीर काय तुमची असेल ती लिहायची आहे आणि भरायचं आहे. आता दुसरा ऑप्शन आहे फॉर्म आहे तारांगारा. आता एक काम करू आपण, पहिला आपण बघितला कोणता बघितला, अनाथ एकल पालक यांना 1ली ते 10वी मुलींना शालेय साहित्यासाठी अर्थसहाय्य पुरवणे. आता जो दुसरा पाहायचा आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण व्हिडिओ जास्त मोठा होत चालला आहे. प्रत्येक ज्या योजना आहेत 7 योजनेचे 7 व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे. तुम्ही सर्वच्या सर्व व्हिडिओ व्यवस्थित पाहून अर्ज व्यवस्थित करायचा आहे. काही शंका किंवा त्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. अवश्य तुम्हाला त्याचे मार्गदर्शन केलं जाईल आणि पुढची माहिती पण दिली जाईल.
चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.